29 ऑगस्ट पासून मनोजदादा जरांगे पाटील हे आझाद मैदान या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत आणि मोठ्या संख्येने मराठा समाज हा मुंबईमध्ये दाखल झालेला आहे। परंतु त्यांची खायची व्यवस्था असेल, झोपायची व्यवस्था असेल, हे आपण सर्व माऊली न्यूजच्या माध्यमातून जरी पाहिलं असेल, परंतु पहिल्यांदा झोपायची व्यवस्था कशा प्रकारची मराठ्यांनी केली हे पाहणं औचित्याचं ठरणार। त्यासाठी मी सीएसटी परिसरामध्ये आलो आहोत, रेल्वे स्थानकावर आलो आहोत। आपण पाहताय की या ठिकाणी मराठा समाजाचे युवक तरुण असतील ते कशा पद्धतीने या ठिकाणी झोपलेले आपल्याला पाहायला मिळते। अतिशय मन मोकळ्या पद्धतीने या ठिकाणी झोपलेले आहेत, कारण की सायंकाळचे 11:30चा टाइम झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये इथे जरी मराठा समाज जर पाहिला तर कुणी रेल्वेने प्रवास करतोय, कुणी कशा पद्धतीने प्रवास करतोय, परंतु अतिशय आनंदामध्ये मराठा समाज हा मुंबईमध्ये दाखल झाला आहे आणि गावाकडून म्हणजे त्यांनी व्यवस्था केली आहे। प्रत्येक गावामध्ये जाऊन जी काही दौंडी देणे असेल, हे असेल ते करून त्यांनी जो काही भाकरी असतील या ठिकाणी आणण्याचा सुद्धा प्रयत्न करत आहे, कारण की काल असेल खाऊगली बंद असल्याने मोठा संताप या ठिकाणी व्यक्त केला। आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर आज प्रत्येक गावामधून टेम्पो या ठिकाणी भाकरी चटणी असेल काय असेल ते घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळतात। परंतु आता जर पाहिलं तर मराठा समाजाच्या अतिशय फॅनच्या हवेमध्ये मराठा समाजाचे युवक आहेत ते उघड्यावर झोपलेले आपल्याला पाहायला मिळतात। कोणतीही वस्तू नसताना खाली फरशीवरती अतिशय झोपलेले आपल्याला पाहायला मिळतात, कारण की कोणती वस्तू पांघरायला नसताना या जे मराठा आरक्षणाच्या वेदना आहेत त्याच या ठिकाणी रेल्वे स्थानकावर पाहायला मिळतात। परंतु आपण पुढची परिस्थिती जर पाहिली तर आझाद मैदानावर सुद्धा हे चित्र पाहायला मिळेल, कारण की या ठिकाणी जर मराठा समाजाला जागा पुरली नाही तर त्या ठिकाणी सुद्धा मराठा समाजाचे तरुण आहे ते झोपताना आपल्याला पाहायला मिळतात। माऊली न्यूज मीडियासाठी अभिजित पवार, मुंबई।